नमस्कार. आज आपण मराठवाड्यातल्या एका जबरदस्त स्टार्टअप उद्योजकीची भेट घेतोय. ह्या आहेत नीना निकाळजे. नमस्कार. स्वतः हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये मास्टर कोर्स केलेल्या डॉक्टर अनंत निकाळजे यांच्या सुविद्य पत्नी, ज्यांना आरोग्य सेवेचा डायरेक्ट व इनडायरेक्ट खूप चांगला अनुभव आहे, आणि त्यांच्या सोबत आहेत तन्वी निकाळजे. ह्या त्यांच्या कन्या आहेत, स्वतः डॉक्टर आहेत आणि पीजीची तयारी करत आहेत. आणि त्यांच्याबरोबर अजून 2 पार्टनर आहेत. एक आहेत मिहिर गायकवाड आणि दुसरा आहे प्रतीक तोडकर. प्रतीक तोडकर आपल्या JNC मधून EMTC इंजिनियर झालेला आहे आणि मिहिर गायकवाडनी मुंबईमधून अत्यंत चांगली अशी डिग्री घेतलेली आहे. अशी उच्च विद्याविभूषित 4 जण मिळून एक सुंदर स्टार्टअप इंडस्ट्री चालू केलेली आहे. त्याचं नाव आहे एन्थोटेक प्रायव्हेट लिमिटेड. ECG or electrocardiogram is the simplest yet one of the most accurate tool of diagnosing cardiac diseases. The faster the ECG is taken, the sooner the treatment modalities can begin. The conventional ECG machines Enthotech proudly introduces the future of electrocardiography with ET CardioPlot 12, a handheld ECG machine which needs no power supply or paper and ink and can be easily operated by anywhere via a smartphone or tablet. The ET CardioPlot 12 is technically superior device which runs on mobile, is self-explanatory and very easy to use. Moreover, we can share the data in the form of PDF or JPEG file via the internet anywhere in the world. This makes our machines suitable for the proposed telemedicine projects. तुमच्या तोंडातून ऐकायचं म्हणून थांबलो. एन्थोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि अत्यंत सुंदर कल्पना आहे. आज आपण रोज बातम्या बघतो, कुठेतरी 40 वर्षाचा, 30शीतला, कधी कधी 20शीतला एखादा तरुण हार्ट अटॅकनी दगावतो. वेळेत त्याला उपचार मिळत नाही, त्याला छातीत दुखत असतं, कधी कधी त्याला असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी होतंय, आणि अचानक तो आपल्यातून जातो. आपल्याला खूप धक्का बसतो. आजकालच्या जीवनशैलीमध्ये, आपल्या आहारामध्ये आणि विशेषतः जो तणाव जीवनामध्ये आपण ओढून घेतो आहे, त्यामुळं हार्ट अटॅक येणं हे अत्यंत कॉमन झालेलं आहे. सर्वसामान्यांपर्यंत तो पोहोचलेला आहे. आपण आपल्या जीवनातला ताण कमीच केला पाहिजे, पण तरी पण जीवनात ताण आल्यानंतर जर हार्ट अटॅक आला तर रिमोट ठिकाणी असलेल्या, प्रवासात असलेल्या, विमानात असलेल्या, रेल्वेत असलेल्या, ग्रामीण भागात असलेल्या, जंगलात असलेल्या, वनवासी क्षेत्रात असलेल्या, बर्फात असलेल्या अशा वेगवेगळ्या लोकांना ताबडतोब त्याचं आयडेंटिफिकेशन व्हावं म्हणून अत्यंत सुंदर अशी गोष्ट त्यांनी तयार केलेली. आपण आता त्यांच्या तोंडातून ऐकूया की ही डबीवजा एक ECG मशीन त्यांनी केलेली, ती कशी केली याविषयी नीना मॅडम आपल्याला सांगतील. ओके. आता सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हार्ट अटॅक हा कुठेही येऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी कुठलीही वेळ नसते किंवा कुठलीही जागा फिक्स अशी नसते. आणि आता रिसेंटली कोविडच्या नंतरच्या काळात तर आपण अनेक केसेस अशा ऐकतो की काही तासांपूर्वी अगदी चांगली असणारी व्यक्ती काही तासानंतर आपल्यात नाहीये, अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ती आपल्यातून गेली. हार्ट अटॅक येतो आणि त्याची लक्षणं जी आहेत तर ती बरीचशी खूप क्लिअर कट असतील प्रत्येक वेळेस असं नसतं. तर त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होऊ शकतं. आणि अगदी छोटंसं गोष्ट असते त्याचं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस करण्यासाठी, ते म्हणजे ECG काढणं. ECG काढणं ही अत्यंत सोपी प्रोसिजर आहे, पण लोकांकडे ECG मशीन सगळ्याच डॉक्टरांकडे असेल असं नसतं. ECG मशीन ज्या कन्व्हेन्शनल आहेत तर त्या साईज मध्ये मोठ्या असतात, तर इकडून तिकडे कॅरी करायला अवघड असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना पॉवर सप्लाय, कंटिन्युअस पॉवर सप्लाय लागतो किंवा त्यांच्यामध्ये बॅटरी असते जी की चार्ज करावी लागते. ह्या सगळ्या अडचणी मेडिको म्हणून आम्हाला माहिती होत्या आणि त्या अडचणींवरती काहीतरी उपाय शोधता येईल का या विचारात आम्ही असताना एक ट्रान्स व्हायटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या थ्रू आम्हाला एक मार्ग सापडला. आणि त्या
मार्गामधून आम्ही हे मशीन एक ET कार्डिओप्लॉट 12 हे पोर्टेबल मोबाईल बेस्ड ECG मशीन तयार केलेलं आहे. हे ECG मशीन कुठल्याही अँड्रॉइड मोबाईल फोनवरती चालतं. अँड्रॉइड मोबाईल फोनला फक्त ही कॉर्ड जोडली की हे मशीन चालतं आणि तुम्ही 10 सेकंदाच्या आत ECG काढू शकता. याच्यासाठी कुठल्याही पॉवर बॅकअपची गरज नाही, याच्यामध्ये बॅटरी नाहीये, काहीच लागत नाही, फक्त आपला एक मोबाईल फोन. आणि आपण जर पाहिलं तर आजकाल मोबाईल फोन, स्मार्टफोन हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग तो आदिवासी एरिया असो, एक्स्ट्रीम लोकेशन कुठला असो किंवा रिमोट प्लेसेस जसं खेडेगावांमध्ये असो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मशीनची किंमत आम्ही बाहेरच्या बाजारातल्या ECG मशीन्स पेक्षा अत्यंत कमी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हे घेणं आणि हे मशीन वापरणं हे कोणालाही शक्य होऊ शकतं. आणि त्याच्याही पेक्षा आणखी आनंदाची किंवा महत्वाची जी याचं फीचर आहे ते म्हणजे हे मशीन कोणीही वापरू शकते. याच्यासाठी अगदी बेसिक. मॅडम, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. एवढी मोठी मशीन ती शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्ड लावतात आणि मग तो ECG निघतो, एवढ्या छोट्या मशीन मधून कसं काय तुम्ही एवढा चांगला ECG कराल? येस सर, बेसिकली आपल्याला कॉर्ड ज्या लावाव्या लागतात तर त्या कॉर्ड्स आपण कन्व्हेन्शनल ECG मशीनला ज्या लावतो त्याच प्रकारच्या कॉर्ड्स आपण वापरतो या ठिकाणी. फक्त हे मशीनचे जे आपल्याला ड्रॉबॅक जो आहे, केबलसाठी आपल्याला कुठलाही पॉवर सप्लाय लागत नाही, मात्र मशीनला आपल्याला बॅटरी किंवा पॉवर सप्लाय लागतो. पण ही कॉर्ड जी आहे आपण कन्व्हेन्शनल ECG कॉर्ड लावायची, ही कॉर्ड आपण 10 लीड्स असतात, 2 पाय 2 हात आणि छातीवरती 6 ठिकाणी आपण ही केबल आपण जोडत असतो, ज्याच्यामधून आपल्याला 12 लीड डायग्नोस्टिक ECG असं आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये, जो की आपल्याला हृदयाच्या कुठल्याही कार्यामध्ये त्रुटी येत असेल किंवा हार्ट अटॅक असेल तर ते डायग्नोज करण्यासाठी हा 12 लीड ECG आपल्याला खूप कामाचा असतो. आणि हा डायग्नोस्टिक लेवलचा जो ECG आहे त्याला दुसरं कुठलंच चॅलेंज नाही. तुम्ही आधी खात्रीने सांगू शकता की ECG मशीन मधून निघणाऱ्या ECG ग्राफ एवढाच टेक्निकली परफेक्ट ECG तुमच्या मशीन मधून निघणार? अगदी 100% सांगू शकते, कारण हे मशीन आम्ही मागच्या 3 वर्षांपासून टेस्ट करतोय. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही टेस्ट केलेलं आहे. कन्व्हेन्शनल ECG मशीन आणि या ECG मशीन, ह्या दोघांची ECG आम्ही कम्पेअर केलेले आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. आपण शहरातले प्रख्यात डॉक्टर अजित भागवत, डॉक्टर देवधर, माझे मोटिवेट डॉक्टर जयंत जोशी जे स्वतः फिजिशियन आहेत, अशा 100 डॉक्टरांना दाखवले ECG तर ते सांगू शकणार नाहीत की हा ECG मशीनचा आहे का हा तुमच्या मशीनचा ECG? बिलकुल नाही. मला सांगायला आनंद होईल की या मशीनचा लॉन्च जो आहे तो आम्ही डॉक्टर अजित भागवत यांच्या हस्तेच केलेला आहे. आणि अजित भागवत सरांना आम्ही याचं काही दिवस डेमोसाठी मशीन दिलं होतं आणि त्यांच्याकडूनही आम्ही दोन्ही ECG कम्पेअर केलेले त्यांना आम्ही दाखवलेले आहेत. आणि डॉक्टर आनंद निकाळजे हे फिजिशियन आहेत, प्रॅक्टिसिंग फिजिशियन, मागच्या 25 वर्षांपासून औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांच्या क्लिनिकमध्ये पण मागच्या 2 वर्षांपासून आम्ही हेच ECG मशीन वापरतोय. आणखी एक महत्वाचं सांगायला मला आनंद होईल की कोविड काळामध्ये आम्ही खूप साऱ्या पेशंट्सना होम आयसोलेशन सर्व्हिसेस पुरवल्या होत्या आणि कोविड काळात ते पुरवताना आम्ही बेसिक ज्या टेस्टिंग करत होतो त्याच्यामध्ये काही लॅब इन्व्हेस्टिगेशन आणि ECG प्रत्येक पेशंटचा काढत होतो. तर दिवसाला आम्ही 50 ECG याच्यावरती काढत होतो. आनंद निकाळजेंनी कोविडमध्ये स्वतः कोविड विरोधात खूप चांगलं काम केलं. त्याच्या बरोबरीने तुम्ही दोघींनी हा शोध लावला, ही एक अजून मोठी उपलब्धी. येस. पण तुम्ही आता बोलताना असं म्हणलं की ह्याचं आम्ही सगळं टेस्टिंग केलंय. हो. तर प्रत्येक गोष्टीचे मानक असतात, IS स्टँडर्ड, युरोपियन स्टँडर्ड, जसं फूड अँड ड्रग मध्ये US FDA असतं, तसं ह्याला कुठं तुम्ही टेस्ट केलं? याच्यासाठी आपल्याला IEC म्हणजे इंडियन इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनची परमिशन घ्यावी लागते. त्याचे काही मानक ठरवून दिलेले आहेत. तर त्याचे टेस्टिंग करणाऱ्या काही ऑथोराइज लॅब्स आहेत. तर अशाच एका लॅब मधून आम्ही याचं टेस्टिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती हे अप्रुव्हल मिळालेलं आहे. याच्या पुढची स्टेज म्हणजे CDSCOचं आपल्याला अप्रुव्हल घेणं बाकी आहे आणि ते आम्ही आता प्रोसेसमध्ये आहोत. पण CDSCOचं अप्रुव्हल मिळाल्याशिवाय तुम्हाला विकता येणार नाही असं काही नाहीये? असं अधिक उच्च मानांकन हे आहे. उच्च मानांकन असेल आणि टेक्निकली बघितलं तर म्हणजे फुल प्रूफ आम्ही म्हणू शकतो आमचं डिव्हाइस. मग तुमची इतकी चांगली ही कल्पना आहे की खरं म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे, इतकं तुमच्यावर लोड यायला पाहिजे अशी माझी स्वतःची संकल्पना आहे. बघून मी स्वतःच झालेलो आहे. पण मग आता जसं आपलं नुसतं डिफेन्स घेतलं तर डिफेन्समध्ये शेकडो ठिकाणी ही गोष्ट गरज असते. मरीन्स आहेत, मरीन लाईन्स आहेत, ज्या समुद्रामध्ये जाणारे लोक छोट्या छोट्या ज्यापासून, आणि याचं ट्रेनिंग एक छोटं फार देण्याचं असेल त्याची व्यवस्था करावी लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी गेल्या 3 वर्षात तुम्हाला वेळ मिळालेला आहे सगळ्या गोष्टीचा प्रसार करायला, प्रचार करायला आणि लोकांपर्यंत ह्याचे चांगल्या पद्धतीने व्हिडिओ द्यायला?
त्या लेवलवरती आम्ही थोडंसं कमी पडलोय. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न केलेला आहे आणि बेसिकली हे डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग आणि मेकिंग इट फुल प्रूफ, म्हणजे त्यातल्या ज्या छोट्या छोट्या त्रुटी आम्हाला तयार करत असताना, टेस्टिंग करत असताना ज्या आम्हाला मिळाल्या, तर त्या दूर करणं आणि आपलं प्रोडक्ट जे आहे तर ते 100% फुल प्रूफ करणं, याच्यामध्ये थोडा आमचा वेळ गेला. पण आता हे फुल प्रूफ आहे आणि याच्या पुढे आमचं नक्कीच टार्गेट असेल की सगळ्यांना. पण आता पुढचा प्रश्न तन्वीसाठी, आईनी एज ए सीओ कंपनीला खूप चांगली ताकद दिली आहे. तुम्ही 3 यंग जनरेशनची मुलं, तू, प्रतीक आणि मिहीर, तो आता पीजीची तयारी करणाऱ्या मुलीला भेटणं सुद्धा अवघड असतं, एवढी ती कष्ट करत असते. पण तुम्ही मार्केटिंगसाठी नॉवेल आयडिया करा. मी तुम्हाला सांगते की डॉक्टर विजय कुमार गावित ट्रायबल मिनिस्टर आहेत, ते स्वतः आपल्या इथल्या मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत, माझे चांगले मित्र आहेत. तुम्ही त्यांना भेटा, ते ट्रायबल एरियामध्ये निश्चितपणे येतील. गिरीश मदन ग्रामविकास मंत्री आहेत, ते पूर्ण ग्रामविकासापर्यंत आपल्याकडे पोहोचवू शकतात. ते आपल्या जळगावचेच आहेत. आरोग्यमंत्रींची पण आपल्याला डायरेक्ट भेट घेता येऊ शकते. पण खरोखरच ह्या मशीनने एखाद्याचा ईसीजी काही व्हेरिएशन आहे असं सापडलं तर त्याला वाचवता येतं का? अगदी, म्हणजे अगदी जवळचं उदाहरण सांगते. एक एप्रिल महिन्यामध्ये माझे दीर, मोठे दीर, त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांना कॉलेजमध्ये, नाही, अनिरुद्ध निकाळजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत ते, त्यांना क्लासमध्ये शिकवत असताना त्यांना चक्कर आल्यासारखं झालं आणि ते म्हणजे बसले खाली. मग त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेचच आनंदला फोन करून एमजीएम हॉस्पिटलमध्ये आणलं आणि अगदी ह्याच डिव्हाइसनं त्यांचा ईसीजी काढला. त्याच्यामध्ये त्यांना हार्ट अटॅक आलेला होता. विदिन मिनिट्स आम्ही त्यांना बजाज हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि त्यांची अँजिओग्राफी होऊन, अँजिओप्लास्टी होऊन संध्याकाळी ते अगदी व्यवस्थित फाईन होते. 3ऱ्या दिवशी ते जाहीर कार्यक्रमाला उपस्थित होते. अनिरुद्ध निकाळजींना मी ओळखतो, मी त्याच कॉलेजचा विद्यार्थी. आमच्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमात त्यांची नेहमी भेट होत असते आणि निश्चितपणे लवकर हॉस्पिटलायझेशन केल्यामुळे त्यांना लवकर निघता आलं. पण ह्याच्याबरोबरच तुम्ही जर समजा ईसीजी कुठे सापडला तर काही प्रथमोपचार देऊन, जसं काही वेळेस तुम्ही पंपिंग करता, काही वेळेस काही हात पायाला मुवमेंट करायला सांगता, ह्याचा सुद्धा तुमच्या ह्या ईसीजी मशीन बरोबर प्रथमोपचाराची, म्हणजे हार्ट अटॅक आलेल्या माणसाला पूर्ण डॅमेज होण्यापासून वाचवणं, म्हणजे त्याला पॅरालिटिकल अटॅक होणे, मेंदूचा रक्तस्राव कमी होणे किंवा अजून काही, तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात, असं तुम्ही ह्याच्याबरोबर करावं अशी मी सूचना करतो. अर्थात तुमच्या प्रॉडक्टचा भाग नाही, पण नुसते ईसीजी मशीन कडून माणसाला हार्ट अटॅक येतोय नाही तर ह्याच्यातून बाहेर पण तो बाहेर पडला पाहिजे. असं फुलप्रूफ तुम्ही पुढं त्याला करून टाकावं अशी मी तुम्हाला, म्हणजे मला अगदी सांगावंसं वाटेल की माझ्या डोक्यात मागच्या काही महिन्यांपासून हा विचार चालू आहे की एक मिशन म्हणून सीपीआर अगदी ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवा. सीपीआर म्हणजे काय? कारण सर्वसामान्यांना कळणार नाही. सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. तुम्ही जसं म्हणालात की हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचा किंवा मेंदूचा रक्तपुरवठा बंद होऊ नये, त्याच्यासाठी आपण जे करतो, जे पंपिंग करतात, त्याला आम्ही सीपीआर असं म्हणतो. तर त्याचं ट्रेनिंग अगदी प्रत्येक घरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, जेणेकरून आपण हे जे मृत्यू होतात त्यांचं प्रमाण खूप कमी करू शकतो. मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की हार्ट अटॅक आल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीच करू शकत नाही, असं नाही. किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो की ते कुठे गरम प्लेट येऊन आपल्या छातीवर, तशी गरज नाही. काही छोट्या छोट्या सीपीआरच्या मेथड्स ह्या पुढच्या काळामध्ये तन्वी निकाळजे विशेषतः डॉक्टर आहेत, नीना निकाळजे मॅनेजमेंट, ते दोघी जण मिळून घेऊन येतील त्यांच्या सहकार्यासह आणि त्याचा सुद्धा प्रसार करावा. म्हणजे अजून एक छोटा टेक्निकल प्रश्न, तुम्ही सगळ्या अँड्रॉइड फोनचं सांगितलं, आता ऍपल फोन, आयफोन वाढतोय, मग त्याला तुमचं काही वेगळं टेक्नॉलॉजी लागेल? फक्त बदलायची? नाही, केबल नाही बदलायची. त्याच्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर वरती त्याचं सर्टिफिकेशन आणि त्याच्या प्ले स्टोअर वरती ऍप ऍड करणं, त्याच्यावरती काम चालू आहे बॅकएंडला. कारण आता आयफोनचं प्रमाण वाढतंय समाजामध्ये. ऍपल भारतात सुद्धा येतोय, त्याच्यामुळे तुम्हाला जर ऍपल कंपनीपर्यंत पोहोचायचं असेल, केंद्र सरकारपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या शहरात बरेचसे मंत्री आहेत आपण, आणि ऍपल मध्ये विशेषतः काम करणारी खूप लोक आहेत आपल्या शहरातून गेलेली, आपल्या महाराष्ट्रातून गेलेली, देशातून गेलेली. कारण ऍपल मध्ये सुद्धा ते होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही अडचण आली तर निश्चितपणे आम्हाला सांगा. तुम्हाला हे सगळं तुम्ही स्वतःच्या घरातले पैसे टाकले, किती टाकले आतापर्यंत? साधारणपणे 35 लाख आमचं शेअर कॅपिटल आहे. आणि लोन काही घेतलंय? लोन आम्हाला स्टार्टअप इंडिया कडून डेट फंड मिळालेला आहे 15 लाखाचा. त्याच्यावरती व्याज आहे? त्याच्यावरती व्याज आहे 10% व्याज आहे. 10% म्हणजे तो काय सगळीकडे जो मिळतो? हो. मग आता 50 लाख रुपये गुंतवले तर आतापर्यंत उलाढाल किती झाली तुमची? उलाढाल खूप जास्त झालेली नाहीये. सध्या आम्ही स्केलिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत. सध्या एक 45 डिव्हाइसेस आम्ही विकलेले आहेत आणि काही आम्ही ट्रायबल एरियाज मध्ये, रिमोट एरियाज मध्ये. गोष्ट की त्यांची आता विक्री सुरू झालेली, लोकांना तो प्रॉडक्ट पसंत पडतोय. इथून त्या मॅडम
त्यांचं एन्थोटेकला खूप जोरात आकाशात घेऊन जातील याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण स्टार्टअप इंडस्ट्रीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एकामागे एक माणूसच घेऊन जातो, त्याला ऍडव्हर्टायझिंग घेऊन जात नाही. आणि खरं म्हणजे तुम्ही तयार केलेली गोष्ट ही सर्वसामान्यांच्या घरी सुद्धा राहण्यासारखी, एखादी हाऊसिंग कॉलनी घेऊ शकते, एखादी मोठी अपार्टमेंट बिल्डिंग घेऊ शकते, एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्वतःकडे ठेवू शकतात. तर आजकाल तर शाळकरी मुलांना सुद्धा कधी कधी त्रास झालेला आम्ही ऐकतो. मला असं वाटतं की आता प्रसार आणि प्रचार आम्ही तर आमच्या चॅनलमध्ये करू, पण तुम्ही सुद्धा त्याची वेगळ्या पद्धतीने प्रचार मोहीम करा, कारण जितक्या जास्त लोकांना पोहोचेल. आणि निश्चितपणे सरकारला सुद्धा ह्या विषयामध्ये तुम्ही सांगावं ही विनंती करतो. मी पण त्यामध्ये तुम्हाला मदत करेन. मॅजिक ह्या संस्थेने तुम्हाला मदत केली का आपल्या इथल्या? मॅजिक संस्थेनं आम्हाला मेंटरिंग खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मेंटर्स मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी फंड्स आम्हाला उपलब्ध करून दिले आणि वेळोवेळी त्यांचे सेशन्स असतात ज्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंग कसं करावं, आपला स्टार्टअप कसा वाढवावा याचं मार्गदर्शन पण मिळतं. मराठवाड्यातल्या तरुणांना मी ह्या इंटरव्ह्यूचा सगळ्यात शेवटी महत्वाचा सल्ला देतो. अशा सुंदर सुंदर आयडिया घेऊन तुम्ही आपल्या मराठवाड्यातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन निश्चितपणे खूप संपन्न करू शकता, समृद्ध करू शकता आणि आरोग्यमय करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर फूड इंडस्ट्रीमध्ये असेल, एंटरटेनमेंट इंडस्ट्री असेल, एनर्जी सेक्टरमध्ये असेल, ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये असेल, सर्व जीवनातल्या सेक्टरमध्ये स्टार्टअप इंडस्ट्रीला प्रचंड भवितव्य आहे. निश्चितपणे सांगतो की एन्थोटेक आणि निकाळजे, तोडकर, गायकवाड हा सगळा ग्रुप पुढच्या काळामध्ये एका उच्च शिखरावर गेलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. कारण ज्यावेळेस ह्यांचा सेल 1 लाख इक्विपमेंटच्या वर गेलेला असेल त्यावेळेस त्या इंटरव्ह्यूला आम्हाला निश्चितपणे बोलवा, निश्चितपणे सत्कार आपण करू आणि खूप मोठ्या होतील, करोडोचा तुमचा व्यवहार होईल. पण ह्याला नेहमी अपडेशन करत राहावं लागेल, टेक्नॉलॉजी तुम्हाला कळवावं लागेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे खूप तुम्हाला यश संपादतो आणि ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पण असेच प्रयोगासाठी सुरुवात करा. जिथे कुठे अडचण येईल त्याच आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचं YouTube चॅनल आणि सोशल मीडिया फॉलो करा. मी माजी आमदार श्रीकांत जोशी अशा कामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी राहील. जे काही आपल्या सगळ्यांकडनं होईल ते आम्ही निश्चित करू. मला अतिशय आनंद वाटतो की या कंपनीचा जो एक प्रतीक तोडकर आहे त्याचे बाबा आणि मी इंजिनिअरिंगचे अतिशय जवळचे मित्र आहोत. 84-85 ला अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू केलेली कामाचा त्याने आता वटवृक्ष केलेला आहे. ह्याच्याही पेक्षा मोठे इंटरनॅशनल लेवलला तुमची ही कंपनी जाईल. त्याविषयी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.